जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, भीम सैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आगामी काळात होणाऱ्या ग्रहयुद्धाला आणि ते होणारच आहे मित्रांनो, त्याला कोणीही टाळू शकणार नाही. परंतु त्याचा आपण योग्य रीतीने जर आपल्याला सामना करायचा असेल आणि त्याच्यावरती जर विजय प्राप्त करायची असेल आणि कमीत कमी आपल्या हिंदू समाजाची हानी टाळायची असेल, तर आपल्याला इस्लामिक जिहाद व त्याचे प्रकार हे समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तरच आपण याचा सामना योग्य रीतीनं करू शकू. मित्रांनो, जिथे जिथे इस्लामिक आक्रंतांनी तलवारीच्या जोराने आपल्या संस्कृती वाढवली, आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, तिथे तिथे इस्लाम वाढलेला आहे. आणि जिथे त्यांना शक्य नाही झालं तिथे त्यांनी आपल्या धर्मप्रसाराचा मार्ग बदलला. तलवार नाही तर मग सुफिइझम. आपल्या धर्मात किंवा आपल्या आचरणात असलेल्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी हे लपवायच्या आणि चांगल्या गोष्टींद्वारे, चांगल्या विचारांद्वारे इतर समाजावर, विशेष म्हणजे हिंदूवरती त्याचा प्रभाव टाकून त्यांना आपल्या धर्मात कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न इस्लामिक धर्मप्रचाराने केलेला आहे. मित्रांनो, सुफिइझम म्हणा किंवा चांगले आचार व विचारांचा प्रभाव टाकून कसं त्यांनी अनेक हिंदूंना, हजारो नाही लाखो हिंदूंना आपल्या धर्मात कन्व्हर्ट केलेलं आहे. मित्रांनो, जिहाद व जिहादाचे प्रकार समजून घेताना एक जिहाद पण आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे बॉलिवूड जिहाद. आता या बॉलिवूड जिहादने मित्रांनो एका क्षणामध्ये हजारो नाही लाखो लोकांपर्यंत आपल्या इस्लामिक विचाराचा प्रभाव टाकला, यशस्वीपणे प्रयत्न केला. मित्रांनो, यामुळे काय झालेलं आहे की कमी वेळात हजारो नाही लाखो लोकांपर्यंत इस्लामचा प्रसार झाला, इस्लामचा विचार पोहोचला आणि त्यामुळे हजारो लोकांनी इस्लामकडे वळण्याचा किंवा इस्लाममध्ये कन्व्हर्ट होण्याचा मार्ग निवडला. मित्रांनो, मी बॉलिवूड जिहाद का म्हणतोय लक्षात घ्या. 70-80च्या दशकामध्ये एक सुपर हिट चित्रपट आला होता, शोले. या चित्रपटात शोलेच नाही मित्रांनो, अनेक चित्रपटामध्ये बॉलिवूड जिहाद झालेला आहे. पण शोले हा मी का म्हणतो, शोले या चित्रपटामध्ये तुम्ही एक दृश्य आहे मित्रांनो की 3 पात्र आहेत मित्रांनो, 3 पात्र. एक आहे जया भादुरीचं पात्र, एक आहे सलीम चाचाचं पात्र. मित्रांनो, जया भादुरी हिने जे पात्र या पात्रात जिने ते काम केलेलं आहे, त्यामध्ये विशेष करून एक लक्षात घ्या, ज्या गावात, जो रामपूर जे गाव आहे, त्या गावामध्ये दिवा नाही मित्रांनो, दिवा नाही, लाईट नाही. प्रकाश करण्यासाठी, उजेड करण्यासाठी जो लालू प्रसाद यादव यांचा जो इलेक्शनचा जो सिम्बॉल होता ना, लालटेन, त्या तशा प्रकारच्या लालटेनचा यूज जया भादुरी उजेड करण्यासाठी, प्रकाश करण्यासाठी करते. आता ह्याचा अर्थ काय होतो की त्या गावात लाईट नाही आणि तुम्ही नीट दृश्य बघितले तर रात्रीचे जे दृश्य केलेले आहे त्या गावात खरोखरच लाईट नाही. आता एक लक्षात घ्या की ज्या गावात लाईट नाहीये, इलेक्ट्रिसिटी नाहीये, अशा गावातून मस्जिदमधून अजान येऊ कशी शकते? तुम्ही ते दृश्य नीट बघा मित्रांनो, की जेव्हा त्या सलीम चाचाचा मुलाचा म्हणजे त्या सचिन, त्याचा सचिन गब्बर सिंगद्वारे मारला जातो, तेव्हा
संपूर्ण गाव एकत्र येऊन त्याचा शोक व्यक्त करतं. आणि त्या शोक ह्याच्यामध्ये ते सलीम चाचाचे डायलॉग खूप प्रसिद्ध झालेले आहेत मित्रांनो. आज पूछूंगा ऊपर वाले से वगैरे वगैरे. तिथे मस्जिदमधून अजान येते, हे कसं शक्य आहे लक्षात घ्या. हे कोणी कोणी कोणाचं डोकं आहे की हे असं क्रिएटिव्हिटी करावी. मग तिथे लक्षात घ्या रायटर कोण आहेत हे तिथे लक्ष गेलं तर रायटर कोण आहेत हे लक्षात येतं आपल्याला. आणि हेच नाही मित्रांनो, असे अनेक चित्रपट आहेत की त्याद्वारे हे जे सुफिझमद्वारे जे इस्लामिक विचारांचा पगडा दुसऱ्यावरच्या माथ्यावर जे मारला गेलेला आहे, असे अनेक चित्रपट आहेत. त्यापैकी एक चित्रपट आहे की मला वाटतं दीवार की त्रिशूल यामध्ये पण आहे मित्रांनो. अमिताभ बच्चन यांचाच आहे. दीवार की त्रिशूल नक्की नाव आठवत नाहीये, पण त्याच्यामध्ये पण बघा अमिताभ बच्चनला नास्तिक दाखवलं गेलेलं आहे आणि नास्तिक 786 चा बिल्ला घेऊन फिरत असतो आणि त्याला शुभ मानत असतो. हा प्रकार काय आहे? म्हणजे मंदिरात जायला त्याला अडथळा असतो, नास्तिकपणा दाखवला जातो आणि खिशामध्ये 786 चा बिल्ला शुभ शकून घेऊन हा फिरत असतो. हा प्रचार प्रचार करण्याचं माध्यम बघा कसं त्यांनी तयार केलं होतं हे लक्षात घ्या. आणि मग ह्या गोष्टींचा विचार केला गेला की आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला हळूवारपणे कसा आपल्यावरती जिहाद व जिहादाचे प्रकार कसे आहेत हे लक्षात येतं. असे अनेक चित्रपट आहेत की त्याद्वारे आपल्यावरती, आपल्या संस्कृतीवरती, हिंदू समाजावरती या लोकांनी इस्लामिक विचारांचा पगडा आपल्या माथी मारला गेला आहे आणि त्यात ते काहीरित्या खूपरित्या यशस्वीही झालेले आहेत. हे समजून घेतलं तरच आपण जिहाद व जिहादाचे प्रकार हे समजून घेतलं तरच आपण येणाऱ्या ग्रहयुद्धाला आपण तोंड देऊ शकू मित्रांनो. हे तर छोटे-मोठे आहेत या. असे प्रकार तुम्ही विचार पण करू शकत नाही. किती प्रकार आहेत लव्ह जिहाद, लँड जिहाद वगैरे, वगैरे. हे आपल्या धर्माच्या प्रचारासाठी धर्माचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ते कुठल्या थराला, कुठल्या लेव्हलला जाऊ शकतात आपण कल्पना पण करू शकत नाही मित्रांनो. आणि म्हणून मी म्हणतो की आपल्याला याचा सामना जर करायचा असेल तर सर्वात अगोदर त्यांची रणनीती, त्यांची व्यूहरचना समजून घेणं गरजेचं आहे. तरच आपण त्याच्यावरती मात करू शकू, तरच वर्चस्व प्रस्थापित करू शकू. अन्यथा हे खूप अवघड आहे. मित्रांनो ग्रहयुद्ध अटळ आहे. त्याला कोणीही टाळू शकत नाही. जिथे-जिथे हे मिनी पाकिस्तान तयार झालेले आहेत, तिथे-तिथे एक लक्षात घ्या, तिथला हिंदू हा डेंजर झोनमध्ये आहे. पण त्या मूर्ख नाही म्हणता येणार, पण दुर्दैव आहे हिंदूंचं की ते जागृत नाहीत मित्रांनो. आणि जागलेला हिंदू पण दिशाहीन काम करत आहे. हे पण एक कटू सत्य आहे. मित्रांनो ग्रहयुद्धामध्ये ना तुम्हाला आर्मी कामी येणार आहे, तुम्हाला ना सरकारी जी रचना यंत्रणा जी आहे ती कामी येणार नाही. तुम्हाला स्वतःचा बचाव तुम्हाला स्वतःच करावा लागणार आहे. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. आणि हिंदू जेवढं लवकर हे समजून जाईल, हे तेवढं त्याच्यासाठी चांगलं आहे. हे लढायचं तुलाच आहे. शस्त्र हाती तुलाच घ्यावी लागतील. तुम्हाला वाचवण्यासाठी कोणी येणार नाहीये. तुम्हाला स्वतःला लढावं लागेल. ही वेळ येणार आहे एक ना एक दिवशी. वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी म्हणतो की जागलेल्या हिंदूंनाही योग्य रीतीने काम करणं गरजेचं आहे. तरच हे शक्य होईल. बघा विचार करा. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.